तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस बरसतोय। कन्नड तालुक्यातील शिवना नदीला मोठा पूर आलाय। लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी साचलंय। मंदिरातील पुजारीसह 6 जण तर 3 लहान मुलं ही पाण्यात अडकली। पुरातून बाहेर काढण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापक दिलीप गिरी यांची मदतीची मागणी आहे। त्यामुळे लंगोटी महादेव मंदिरात आता पाणी साचल्यानं 3 पुजारीसह 6 जण आणि 3 लहान मुलं अडकल्याची माहिती सध्या समोर येते। कन्नड तालुक्यातील नदीला मोठा पूर आलाय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, छत्रपती संभाजीनगरला पावसानं झोडपून काढलंय, तर मंदिरातील पुजारीसह 6 जण आणि 3 लहान मुलं अडकली आहेत। काय अधिक अपडेट? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री पहाटेपासून जे आहे ते जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये असणाऱ्या शिवना नदीला जो आहे तो महापूर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता शिवना नदी लगत असणाऱ्या लंगोटी महादेव मंदिरात जे आहे ते आता काही पुजाऱ्यांनी 3 लहानची मुले देखील त्या दिशेने अडकले असल्याचे पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी पूजासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी ते राहत देखील होते। मात्र रात्री जर पाहिलं तर जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि पहाटे देखील मोठा पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या शिवना नदीला जे आहे ते पूर आलेला आहे। त्यामुळे शिवना नदी दुधडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे। अक्षरशः पुलावरून देखील कमरे एवढं पाणी जे आहे त्या दुधडी नदीच्या वरून वाहताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता या मंदिरामध्ये अडकणाऱ्या पूजा आणि काही चिमुकले जे आहेत ते दुसऱ्या दिशेला असल्याचे पाहायला मिळत आहे। ते आता मदतीची हाक जी आहे ती त्यांच्या वतीने देण्यात येत आहे। सध्या जर पाहिलं तर मोठा पाऊस जो आहे तो या ठिकाणी झाल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता अनेक गावांचे संपर्क देखील या ठिकाणी तुटल्याचे पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी मोठा पाऊस जो आहे तो झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण असेल, अनेक भागांमध्ये असेल जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे काही गावांचे संपर्क देखील तुटल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर शिवनामध्ये जो आहे तो सर्वाधिक पाऊस झाल्याचा पाहायला मिळतो आणि या ठिकाणी काही जण जे आहे ते पाण्यामध्ये अडकल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मदत कार्यासाठी आता प्रशासन जे आहे ते दाखल होताना पाहायला मिळत आहे। त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं त्या पुलावरून ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी कोणी आता प्रवास करू नये असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। निश्चित धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।